श्री देवी महात्म्य कथासार अध्याय 12वा देवीचे चरित्र महिमा वर्णन पूजाविधी। हा अध्याय जो भक्त स्वतः वाचतो किंवा दुसरा कोणी वाचत असता तेथे भक्तिभावाने बसून ऐकतो त्याच्या घरात कशाचीच उणीव राहत नाही, कसलीही संकटे त्याला त्रास देत नाहीत। प्रत्येक भक्ताने मनापासून देवीची भक्ती केल्यास व देवीची सेवा केल्यास त्याला सर्व सुखे प्राप्त होतात। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री दुर्गा देवे नमः। देवांवर आलेली सर्व संकटे दूर करण्यासाठी आतापर्यंत देवीने अवतार घेतले व ती सर्व संकटे दूर केली। देवांनी केलेली प्रार्थना ऐकताच ती केव्हाही त्यांच्या रक्षणाला ताबडतोब धावून येत होती। तिला देवांना पूर्वी तसे सांगितले होते व त्यानंतर देवीने तसा वरच देवांना दिला होता। आता ती आत्मचरित्र म्हणजे स्वतःबद्दलची अधिक माहिती सांगत आहे। देवी सांगत आहे की जो कोणी माझे चरित्र शुद्ध मनाने शुचिर्भूत होऊन व श्रद्धापूर्वक वाचेल किंवा दुसऱ्याकडून वाचून घेऊन अथवा जेथे पारायण चालू आहे तेथे जाऊन बसून ऐकेल अशा भक्तांबद्दल माझ्या मनात अधिक जवळीक निर्माण होईल। भक्त जर माझ्या चरित्राचे वाचन अष्टमी, नवमी व चतुर्दशी या दिवसापासून वाचनास सुरुवात करेल तर ते त्याला जास्तच फलदायी होईल। अशा भक्ताची त्याने केलेल्या पापापासून सुटका होईल, त्याचे दारिद्र्य जाऊन ऐश्वर येईल, त्याच्यापासून काही कारणाने दूर झालेली आप्तमंडळी परत त्याला येऊन मिळतील, स्वजन किंवा शत्रू यांच्याकडून त्याला कधीही काही त्रास होणार नाही। माझा जो भक्त माझ्या मंदिरात बसून माझ्या चरित्राचे वाचन करील त्याच्या सतत जवळ राहून मी त्याचे रक्षण करील, त्याच्या सर्व चिंता दूर होऊन जातील। या ग्रंथाचे पठण या दिवशी आणखी कुठे व कसे करावे याची मी थोडक्यात माहिती सांगून ठेवते। आता जी मी ही माहिती सांगते ती लक्षात ठेवून त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा। नेहमीच्या पूजेनंतर ज्या ठिकाणी पूजेनंतर होम हवन ही कृत्य केली जातात त्या ठिकाणी या ग्रंथाचे वाचन करावे। त्याचप्रमाणे आश्विन महिन्यास विशेषतः पूजा झाल्यावर माझ्या चरित्र ग्रंथाचे वाचन श्रवण करावे। त्यामुळे घरातील धनधान्याची समृद्धी होऊन घरात कायम शांततेचा अनुभव येऊ शकेल। पिशाच्य बाधा किंवा त्यांच्यापासून होणारा त्रास नाहीसा होईल। नवरात्र पहिल्या दिवशी कलशाची पूजा करावी। ज्यांना शक्य असेल त्यांनी 9 दिवस उपवास करावा। असा उपवास करणे सोसवत नसेल तर कमीत कमी अष्टमीच्या दिवशी तरी उपवास करावा। नवमीला होम करून नंतर पारायणे करावे। या दिवशी कुमारिकेचे पूजा करावी। नवरात्र 9 दिवस उपवास करावेत। शक्यतो पती पत्नी दोघांनीही उपवास करावेत। तसे जमत नसेल तर एकाने उपवास करावा। तसेही न जमल्यास एक वेळ खाऊन 9 दिवस राहावे। हे व्रत 9 दिवस पूर्ण केल्यानंतर सुहासिनींना भोजन घालावे। आपल्या कुवतीनुसार त्यांना दक्षिणा द्यावी। कुमारिकेचे पूजन सुद्धा करावे, तिला जेवू घालावे व दक्षिणा द्यावी। 5 वर्षे ते 10 वर्षे वयाच्या गटातील कुमारिकेचीच निवड करावी। वेगवेगळ्या वयाच्या कुमारिकांना वेगवेगळी नावे आहेत ती याप्रमाणे: 4 वर्ष वयाची ती कल्याणी, 5 वर्ष वयाची ती रोहिणी, 6 वर्ष वयाची ती काली। या कुमारिकेचे नाम मंत्राच्या उच्चारासह पूजन करावे। 7 वर्ष वयाची ती चंडिका, 8 वर्ष वयाची ती शांभवी, 9 वर्ष वयाची असलेली ती दुर्गा व 10 वर्ष वय असलेली ती सुभद्रा अशी ही नावे आहेत। या कुमारिकांची पूजा मनोभावे व पुराणातील मंत्र म्हणून करावी। चैत्र शुद्ध अष्टमीला ही देवी महाभवानी कोट्यावधी योगिनीसह प्रकट झाली, म्हणूनच नवरात्रीतील उपवासाचे महत्त्व सांगितले आहे। पण 9 दिवस उपवास घडला नाही तर अष्टमीचा उपवास अवश्य करावा। दशमी म्हणजे दसऱ्याचा दिवस, या दिवशी शस्त्रपूजन करावे। शमी वृक्षांची पाने किंवा आपट्याची पाने आणून पूजन करावे। संध्याकाळी सर्वांनी सीमोल्लंघन करावे। नवरात्रीच्या संबंधात आणखी एक घटना लक्षात ठेवण्यासारखी आहे। फार पूर्वीच्या काळात रावण व कुंभकर्ण हे दानव पुलस्तीच्या वंशात जन्मले होते। त्यांना प्राप्त झालेल्या सामर्थ्यामुळे ते खूप उन्मत्त झाले होते। ते सर्व जनतेला छळत होते, देवांनाही त्यांनी छळले होते। रावणाने काही देवांना बंदी बनवून आपल्या तुरुंगात टाकले होते। सगळे देव काळजीत पडले। शेवटी सर्व ऋषी आणि देव मिळून ब्रह्मदेवांना शरण गेले। ब्रह्मदेवांनी विष्णूंची प्रार्थना केली। ब्रह्मदेव म्हणाले, या संकटातून सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच आहे, तेव्हा आता अधिक उशीर न लावता या संकटामधून सर्वांची सुटका करावी। यानंतर भगवान विष्णू यांनी
या उन्मत्त झालेल्या राक्षसांचा अंत करण्यासाठी श्रीरामाच्या रूपात जन्म घेतला. श्रीरामाला सततच मदत करण्यासाठी लक्ष्मण सदैव तयार राहत असे. त्यांनी इंद्रजित व कुंभकर्ण यांना पराभूत करून ठार मारले. यामुळे खूपसा त्रास कमी झाला होता. पण शंकरांकडून अमरत्वाचा वर रावणाला मिळाला होता. या वरामुळेच राम खूप काळजीत पडले होते. रावणापुढे त्यांची डाळ शिजत नव्हती. दोघांनाही काळजी वाटू लागली. मग देवांनी परत जगदंबेची प्रार्थना केली व त्या महामायेला रावणाचा वध करण्यासाठी विनंती केली. देवी अश्विन शुद्ध प्रतिपदेला रात्री जागी झाली व रामाचा जय होईल असा देवांना वर दिला. अतिशय आनंदित झालेल्या देवांनी निश्चय केला की रावणाचा पराभव होऊन संपूर्ण नाश होईपर्यंत देवीची अखंड पूजा प्रार्थना करावयाची. या निश्चयाच्या प्रमाणे त्यांनी रोज त्याप्रमाणे करण्यास सुरुवात केली. देवीने सांगितल्याप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना झाली. रावण व राम लक्ष्मण यांचे घनघोर युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंचे वीर जीवाची पर्वा न करता लढत होते. आपली मर्दुमकी गाजवत होते. पण देवीने आपली माया दाखवली व काट्यावधी योगिनींसह रणांगणात जगदंबा प्रकट झाली. यामुळे सगळ्या युद्धांचा रंगच पालटून गेला. अष्टमीच्या दिवशी रावणाचा वध झाला. रावणाचा भाऊ बिभीषण याला लंकेच्या राजावर बसण्याची आज्ञा रामाने दिली. अशा प्रकारे रावणाचे पारिपत्य करून लंकेवर राम परत आला. तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी. यालाच विजयादशमी किंवा दसरा असेही म्हणतात. रावणावर आक्रमण करण्यास निघण्यापूर्वी रामाने सर्व देवांचे शमीच्या पानांनी व सर्व शस्त्रांचे पूजन केले व तो लढण्यास निघाला. विजयी होऊन आला तो विजयादशमी या दिवशी. विजयादशमी हा विजय देणारा दिवस. याची गणना वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक पवित्र दिवस म्हणून केली जाते. जर या दिवशी आपण शुभ कामाचा प्रारंभ केला तर त्या कामात नक्की यश मिळते अशी आजसुद्धा अनेकांची श्रद्धा आहे. सुवासिक फुलांनी तयार केलेल्या पानांची जो भक्त देवीला अंघोळ घालेल त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल. जो भक्त देवीला साध्या पाण्याने अंघोळ घालतो तो इंद्रभुवनी जातो. दयाने देवीला स्नान घालणारा शिवलोकात तर देवीला मधाने अंघोळ घालतो त्याचे पितृगण हजारो वर्ष समाधानाने राहतील. अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होण्यासाठी भक्तांनी देवीला तीर्थाच्या पानाने अंघोळ घालावी. सुगंध मिसळ केलेल्या पानाने देवीला अंघोळ घातली तर त्या भक्ताला चंद्रलोकात स्थान मिळते. जो भक्त देवीला अक्षदा, पाणी, दही, तीळ, दुर्वा, यव, मध, कुंकू हे पदार्थ मंत्राचा उच्चार करून देवीला अर्पण करील त्याला दुर्गालोकी हजारो वर्ष राहता येईल. अशा भक्ताच्या जीवनात सतत सुखाचा वास राहील. जो भक्त देवीच्या अंगावर लेप चढविल्यासारखे अंगूर, चंदन, गोरोचन, कापूर, कस्तुरी व कुंकू यांचा उपयोग करील त्याला 4ही पुरुषार्थाचा नक्की लाभ होईल. देवीला जो भक्त निरनिराळी सुगंधी फुले अर्पण करेल तो निष्पाप ठरेल. त्याला जीवनात कसलाही त्रास होणार नाही. जो भक्त देवीला दूध, साखरेचा नैवेद्य दाखवेल त्याला राज्यप्राप्ती होईल. उत्तम संतती व ऐश्वर्य यांचा लाभ होण्यासाठी देवीला षडरस पदार्थांचा, अन्नांचा नैवेद्य दाखवावा. जो भक्त अतिशय व भक्तिभावाने देवीला वस्त्रे अर्पण करतो त्या भक्ताला त्याने अर्पण केलेल्या वस्त्रातील धाग्यांच्या संख्येइतके वर्ष देवीच्या सहवासात राहावयास मिळते. अशा तऱ्हेने सांगितलेल्या सर्व गोष्टी अतिशय भक्तिभावाने देवीसाठी करण्यास शेवटी मोक्ष मिळते. देवी देवांना म्हणाली, हे देवांनो, अशा प्रकारे सर्व भोग तुम्ही मला अर्पण करा म्हणजे तुम्हाला निश्चित सुखाची प्राप्ती होईल. पिशाच्च पासूनही तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. तसेच इतर कुठल्याही संकटांचा त्रास होणार नाही. अशा प्रकारे शौनक वगैरे ऋषींनी देवींनी आपल्या पूजनाचा विधी आणि स्वतःचे महत्त्व काय आहे ते सविस्तरपणे समजावून सांगितले. ही हकीकत जेव्हा सांगून पूर्ण झाली तेव्हा तेथे देवी लगेचच गुप्त झाली. आपल्या भक्तांसाठी दरवेळी निरनिराळी अवतार घेणारी ही देवी चिरंजीव आहे. ती वेगवेगळ्या अवतारांमधून आपल्या भक्तांवर आलेली संकटे दूर करून त्या सर्व भक्तांचे चांगल्या प्रकारे रक्षण करते. अशा प्रकारे श्री देवी महात्म्य कथासार यातील अध्याय 12वा समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.